टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी सर आपल्या सोबत आहे। सर, देशातला पहिला प्रयोग आपण केला आहे की AI बेस अंगणवाडी। काय प्रयोग आहे, किती अंगणवाड्यात आपण करणार आहात, कितीमध्ये सुरू झाला आहे? देशातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी आपण सध्या इथे वडधमना इथे जी बनवलेली आहे त्यामध्ये आपण 3 गोष्टींचं इंटिग्रेशन केलेलं आहे। एक आहे इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड जो ज्यामध्ये आपल्याला टच स्क्रीन आणि बाकी सर्व AIचे सॉफ्टवेअर आपण त्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत। दुसरी गोष्ट आहे हा VR हेडसेट जो आपल्याला 360 डिग्री आणि व्हर्च्युअल रिॲलिटीचा व्ह्यू देतो। आणि तिसरी गोष्ट आहे एक टॅबलेट। तर या तिघांचं आपण एकत्रित इंटिग्रेट करून आणि अंगणवाडीच्या आपल्या बालकांना ज्या पद्धतीचं शिक्षण द्यावं लागतं, ज्या पद्धतीचं शिक्षण आपण ट्रॅडिशनली देत आलेलो आहोत पुस्तकांमार्फत, तर त्याचाच फक्त आपण इंटरॅक्टिव्ह वेने आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला म्हणतात की मुलाला कळालं पाहिजे की एखादा ॲनिमल हत्ती आहे तर आपण चित्रामध्ये बघतो हत्ती कसा आहे, पण तो हत्ती जंगलामध्ये फिरतो कसा, ते हत्तीचा आवाज येतो कसा, तर तो आवाज वगैरे आम्ही सर्व ॲनिमल्सचे आवाज, फळांचे फोटो, फुलांचे फोटो किंवा विविध जे बडबड गीत आहेत ते आम्ही याच्यामध्ये इंटिग्रेट केलेले आहेत। आणि मुलांना यामध्ये 360 डिग्री व्ह्यू दिसतो। आणि यामध्येच आम्ही प्रत्येक मुलाचा डेटा पण इंटिग्रेट केलेला आहे की तो मुलगा किती वेळ हा VR हेडसेट वापरत आहे। आणि त्या पद्धतीने ह्या मुलांचा जो पोषणचा जो डेटा आहे, आपण अंगणवाडीच्या बालकांचं दर महिन्याला आपण वजन, उंची आणि दंडघेर घेत असतो, तर तो पण डेटा आम्ही यामध्ये इंटिग्रेट केलेला आहे जेणेकरून 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर आपल्याला कळेल की कुठल्या मुलाची ग्रोथ ही नॅचरली झालेली आहे आणि कुठला मुलगा लॅकिंग आहे। तर याचा सुद्धा AI थ्रू आपल्याला ॲनालिसिस कळेल आणि त्या मुलामध्ये काय डिफिशियन्सी आहेत ते आपण टेस्ट करू शकू। 40 अंगणवाड्यात तुम्ही हा प्रयोग करणार आहे, तर कुठे कुठे आणि कसा राबवणार, खर्चाचं नियोजन कसं करणार? सध्या या अंगणवाडीमध्ये आपण वडधमनाला ही जी एक केलेली आहे, त्यानंतर आम्ही 40 अंगणवाडीचं आमचं ऑलरेडी टेंडर झालेलं आहे। तर त्यामध्ये आम्ही नागपूर जिल्ह्यातीलच मोस्टली अशा अंगणवाडी निवडलेल्या आहेत की ज्या अंगणवाडी केंद्राला 5 ते 6, ज्या बीटमध्ये 5 ते 6 कमीत कमी अंगणवाड्या अटॅच्ड आहेत। कारण की आता इथे आमच्या या अंगणवाडी केंद्रासोबत 8 अंगणवाड्या अटॅच आहेत, तर त्या अंगणवाडी सेविका पण इथे येतात, आम्ही त्या मुलांना पण इथे घेतो। कारण की सुरुवातीलाच आपल्याकडे 2202 अंगणवाडी आहेत, तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आम्ही अशा सेंट्रल पोझिशनच्या अंगणवाडी निवडलेल्या आहेत जिथे आपण बालकांना आणि अंगणवाडी ताईंना घेऊन येऊ शकू आणि त्यांना पण याचा एक्सपिरियन्स देऊ शकू। तर सुरुवातीला आपण 40 करत आहोत आणि आता ह्या प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर आम्हाला भरपूर जणांचे फोन येत आहेत की सर आम्ही CSR आम्हाला करायचं आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला जशा पद्धतीने CSR मिळेल किंवा आम्ही यावर्षी DPC मध्ये सुद्धा आणखीन प्रपोजल ठेवलेलं आहे, जर तसं झालं तर जास्तीत जास्त अंगणवाडी करण्याचा आमचा मानस आहे। मला भारत सरकारनं सुद्धा बोलावलेलं आहे प्रेझेंटेशनसाठी याच मुद्द्यावर। काल मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं माननीय सेक्रेटरी साहेबांकडनं एक फोन आलेला होता की हे कशा पद्धतीने आपण केलेलं आहे। तर त्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह CSC मार्फत इथे आले होते, त्यांनी पूर्ण अंगणवाडीची पाहणी केली आणि दे वर व्हेरी इम्प्रेस्ड की अशा पद्धतीचं आपल्या सरकारी यंत्रणेमार्फत इम्प्लिमेंटेशन होत आहे। आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला बोलून घेऊ, तर जेव्हा ते आम्हाला बोलवतील तेव्हा मी नक्कीच त्यांना प्रेझेंटेशन द्यायला जाईल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।